मी सुनीता जैनकेवाड वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत लसावी। आपण वेदृश्य एज्युकेशन चॅनल वर गणिताच्या कन्सेप्ट पाहत असतो, तेही सोप्यातलं सोपं गणित। आणि त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत लसावी। लसावीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लसावीची कन्सेप्ट तुमची पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल। लसावी सुरुवात पहिल्यांदा लसावी म्हणजे काय आपण पाहूया। लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाजक नाही विभाज्य, आणि त्यालाच आपण इंग्लिश मध्ये एलसीएम म्हणतो, लिस्ट कॉमन मल्टिपल्स। आता लसावी कसा काढायचा याच्या मी दोन पद्धती सांगणार आहे। पहिली पद्धत आहे अवयव पद्धत आणि एक दुसरी पद्धत आहे ते मी तुम्हाला ही पद्धत झाल्यानंतर सांगणार आहे। चला तर मग पाहूया। आता इथं 12 व 18 चा आपल्याला लसावी काढायचा आहे। मग आपण अवयव पद्धत करूया। सुरुवातीला इथं 12 लिहिले आणि इथं 18 लिहिले। आता या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने अगोदर भाग जातो? अगोदर काय करायचं, लहानातली लहान संख्या पाहायचं। 2 ने भाग जातो का? हो जातो। बे सकी 12, मग इथं 6 लिहिलं। 92 18 इथं 9 लिहिलं। आता 6 आणि 9 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने जातो। 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9। आता 2 आणि 3 ला कोणत्या एका संख्येने भाग जातो? जात नाही। मग अगोदर या 2 ला अगोदर भागाला 2 नेच। बे आणि 3 ला 3 खाली घ्यायचं आणि नंतर 3 ला 3 नेच भाग जातो। 3 1 3। कारण अवयव पद्धत अशी आहे की शेवटी 1 येईपर्यंत आपल्याला त्याचे अवयव केले पाहिजेत। आता यांचा लसावी कसा काढायचा? या ज्या संख्या आलेल्या आहेत यांचा मल्टिप्लाय करायचा। 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3। मग बे त्रिक 6, 6 दुनी 12, 12 त्रिक 36। याचा आन्सर आला 36। म्हणजे 12 व 18 चा लसावी 36 आहे। ही झाली आपली अवयव पद्धत। परंतु याच्यापेक्षा फास्ट एक ट्रिक आहे। ती ट्रिक मल्टिपल चॉईस क्वेश्चन वर लागू होते। कारण आपण जर प्रायमरीचे विद्यार्थी असाल तर शिक्षकाला जर आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं तर शिक्षक म्हणतात कोणाची तरी चीटिंग केलेली आहे। ते न ऐकण्यासाठी आपल्याला ही अवयव पद्धत शिकणे सुद्धा गरजेचे आहे। आणि नवोदयच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम असतात, त्यामध्ये काय असतं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, तर त्यामध्ये हे ट्रिक अप्लाय करू शकतो। आता इथे बघा 12 आणि 18 आहे, तर आपण 12 आणि 18 ला असं लिहायचं। ही ट्रिक नंबर 2 आहे, ट्रिक 2। आणि ही पहिली पद्धत सर्वांनाच माहिती आहे। मग असं लिहायचं 12/18। आता या दोन्ही संख्या कोणत्या टेबल मध्ये येतात ते पाहायचं। 6 च्या येतात। 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 2/3 आलं। आता काय करायचं, या 12 ने 3 ला भाग घालायचं किंवा 18 ने या 2 ला, कोणती जे तुम्हाला सोपं वाटते। 12 त्रिक 36, 18 दुनी 36। ट्रिक नंबर 2 ने लगेच आन्सर येतो। परंतु आपल्याला कधी कधी शिक्षक म्हणतात की आन्सर कसं आणले एक्सप्लेन करून दाखवा, पेपर मध्ये लिहा, तेव्हाच आपल्याला मार्क्स मिळतात। त्यावेळी ही पद्धत आपण करायची ही पद्धत। आणि जेव्हा आपण स्कॉलरशिपची नवोदयची एक्झाम देतो त्यावेळेस मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, त्यावेळेस ही ट्रिक अप्लाय करायची। चला आपण उदाहरण क्रमांक आणखीन 1-2 पाहू, थोडं वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे 3 अंकाचं एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया। उदाहरण क्रमांक 2 मध्ये 12, 36, 9 या 3 संख्येचा आपल्याला लसावी काढायचा आहे। पहिली पद्धत आपण तेच पाहूयात, अवयव पद्धत, आणि दुसरी ट्रिक नंबर 2 आपण अवयव पद्धत पाहिल्यानंतर ट्रिक नंबर 2 पाहूया। चला लिहिले 12, 36 आणि 9। आता या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो का? म्हणजे अगोदर तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या शोधायचं। 3 आहे। 3 चौक 12, 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9। आता 4 12 3 या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो पाहायचं। 3 कोणत्या ह्याच्यामध्ये जात नाही, परंतु 4 आणि 12 ला तरी जातो 4 ने। 4 ने लिहा। 4 1 4, 4 त्रिकून 12, 3 ला 3 लिहा। आणि आता 1 ला तर कोणत्या संख्येने 1 नेच भाग जातो, मग 3 ला भाग जातो, मग इथं 3 लिहा। कारण शेवटी 1 येईपर्यंत आपल्याला लसावी करायचा असतो।
3 1 3 3 1 3. आता काय करायचं आपल्याला यांचा मल्टिप्लाय 3 गुणिले 4 गुणिले 3. 3 चौक 12, 12 त्रिक 36. तर याचा मसावी आला लसावी आला 36. आता आपली ट्रिक नंबर 2 पाहूया, जे की फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी उपयोगी पडते. आणि अवयव पद्धत ही तुम्हाला समजली असेल तर कमेंट मध्ये नक्की हो म्हणा, किंवा तुम्हाला कोणत्या दुसऱ्या संख्येचा लसावी पाहायचा असेल या ट्रिक नंबर 2 ने किंवा अवयव पद्धतीने तर कमेंट मध्ये नक्की मला टाइप करून सेंड करा. आणि आता आपण ट्रिक नंबर 2 पाहूया. आता ट्रिक नंबर 2 मध्ये आपण पहिलं 2 उदाहरण पाहिले होते. 12 आणि 18 चा लसावी काढायला सांगितलं होतं. आता इथं 3 संख्या आहेत. आता या 3 संख्यामध्ये काय करायचं, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ते पाहायचं. इथं कोणती आहे 36. आता 36 ला या 9 ने भाग जातो का पाहायचं. जातो. 9 त्रिक 27, 9 चौक 36. आणि 12 ने भाग जातो का 36 ला. 12 च्या टेबल मध्ये 36 येतं का. 12 12 12 2 24 12 त्रिक 36 हो जातो. मग काय करायचं, जी मोठी संख्या आहे आणि त्या मोठ्या संख्येला या दोन्ही संख्येने उरलेल्या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर तो त्याचा लसावी आहे, असं लक्षात धरायचं. ही आहे ट्रिक नंबर 2. ट्रिक नंबर 2 केव्हा सांगितलं मी माहिती आहे ना, जेव्हा स्कॉलरशिपची एक्झाम असेल, नवोदयची एक्झाम असेल, किंवा कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, किंवा सरांनी कधी कधी विचारतात सर की याचा लसावी कधी, असं न करता पटकन तुम्ही याचं आन्सर देऊ शकता. त्यासाठी ही ट्रिक नंबर 2 आहे. आणि ट्रिक नंबर 1 आपल्याला एक्झाम मध्ये फुल मार्क्स मिळवण्यासाठी ट्रिक नंबर 1 करायची. आय होप की तुम्हाला लसावीची कन्सेप्ट आज क्लिअर झाली असेल. नेक्स्ट तुम्हाला कोणती कन्सेप्ट क्लिअर करायची आहे आणि गणित का अवघड वाटतं ते मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ज्यांना लसावी जमत नाही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. पालकांनी ही लसावी शिकण्याची वेळ आहे. ज्या पालकांना लसावी जमत नाही त्याही पालकांनी शिका आणि आपल्या मुलांना शिकवा. कारण पालकांनी शिकवलेल्या मुलांच्या लॉंग टाइम मध्ये लक्षात राहतं. टीचर्स पेक्षा पालकांनी जर सांगितलं तर आणखीन त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि फिलिंग छान येते. त्यामुळे ना पालकांनी आपल्या मुलांना लसावी शिकवा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.